हा वाद लहान पोरांच्या मध्ये झालेला वाद आहे. माझी हात जोडून विनंती आहे, कृपया त्याला जातीय, धार्मिक, भाषिक रंग देऊ नका. कृपा करून ते करा. हा पोरगा राहतो कुठे? नाही, मी तुम्हाला विचारतोय. आता मग हे म्हटलं की मग त्याला वेगळा रंग आहे ना. म्हणून माझा प्रयत्न मी पोलिसांनाही सांगितलं, दोघांनाही बोलून घ्या. काय जे काय चुकलं माकलं असेल दोघांनाही जे काय करायचं करा. पण माझी तुम्हालाही विनंती आहे की असल्या छोट्या छोट्या लहान पोरांच्या वादाला असा मोठा महाराष्ट्र पेटून उठेल असा रंग देऊ नका. एवढं काही म्हणजे मोठं काय घडलंय असं मला हे नाहीये, पण जे काय घडलं ते पण चुकीचं आहे. त्याच्यावरती मराठी बोलणं, हिंदी बोलायला लावणं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि त्यांनी यांना सांगायचं मराठीत बोल, हे सुद्धा चुकीचं आहे. तुम्ही जबरदस्ती कोणाला कशाचीच करू शकत नाही. त्यामुळे दोघांनाही शिक्षा व्हायला पाहिजे. दोघांनाही बोलून घ्या पोलीस स्टेशनला. कुठल्याही आता लगेच सगळे तयार होतील. ना ना, एका बिल्डिंगमध्ये मराठी माणसाला मच्छी आणि मटण खाऊ देत नाही दक्षिण मुंबईमध्ये. जा जरा तिथे, तिथे जा ना. आणि बोलण्याचा मला अधिकार काय आहे? तर मी स्वतः मच्छी विकायला गेलेलो बोरिवलीमध्ये. देशमाने DCP होते तेव्हा मी करून सोडून मग बोलतो. हे उद्योग करून मी बोललोय. तेव्हा मच्छी विकायला बंदी घातली तेव्हा मी मच्छी विकायला गेलो होतो बोरिवलीत. तेव्हा असे लोकांना काही चान्स लावा. तरुण भयभीत झाला असून त्याने मंत्री देखील भेट घेतली. कोणी तरुण जो आहे भेट घेतलेली आहे कोणाची? चांगलं आहे. त्यांनी त्याला मुलं कशाला मारतील? काय काय संबंध मुलांचा? मुलं कशाला जाईल टायगरला? आणि भयभीत कशाला? हा कशाला येईल मुंबऱ्याला? झालं तर संपलं. कालचा विषय. त्याला जेवढं काम करायचं होतं ते केलं त्यांनी. त्याला जे हातात दिलं होतं ते योग्य रीतीने त्यांनी पार पाडलेलं. त्याचं कौतुक करूया आणि सोडून देऊया. माझ्या दृष्टीने हा विषय नव्हताच. हा पोलिसांनी दखल घेऊन त्याला विराम द्यावा आणि त्या दोन्ही याच्यात पोलिसांनीच हस्तक्षेप करावा. मी कोणाशीही बोललो नाही, मी बोलणार पण नाही. कारण का, मला जबरदस्ती कुठलीच आवडत नाही. तू हे कर, तू हे कर, नाही. मानताना संविधान हे सगळं तुला काय करायचं, तुझा काय करायचं, त्याच्यात जे काय घडलंय ते काय चुकीचं काय बरोबर हे मी काय निर्णय घेणारा अधिकारी नाही. फक्त मुंबऱ्याचं नाव बदनाम नाही होणार एवढी, मुंबरा कळवा जरा सेफ व्यवस्थित राहायला पाहिजे एवढीच माझी काळजी असते. बाकी काय जे आहे ते आहे. पक्षफुटीनंतर शरद पवार साहेब आणि